स्टँडर्ड 5 एन्व्हायरमेंटल स्टडीज यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये फर्स्ट लेसनचं आपण पाहिलं होतं. स्टार्स म्हणजे काय, प्लॅनेट्स म्हणजे काय आणि सोलार सिस्टीम. या सोलार सिस्टीमबद्दल थोडीशी माहिती घेतली आणि त्यानंतर पाहिलं होतं अदर हेवनली बॉडीज इन द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममध्ये कोणकोणत्या बॉडीज प्रेझेंट आहेत याबद्दलची माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतली होती. त्यामध्ये आपण ड्राफ्ट प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड्स हे पाहिलं होतं. आता त्यानंतर इथं फिगर दाखवली, त्याचं निरीक्षण करायला तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला सांगितलं होतं. त्यानंतर आता नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला. त्याआधी मला सांगा, कॅन यू टेल, लुक ॲट द पिक्चर ऑफ सोलार सिस्टीम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता काही प्रश्न विचारले, त्याचं तुम्ही या फिगरकडे पाहून त्याचे आन्सर देऊ शकता. विच प्लॅनेट इज नियरेस्ट द सन, म्हणजे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे. तर पहा इथं फिगरमध्ये, द प्लॅनेट मर्क्युरी इज द नियरेस्ट टू द सन. मर्क्युरी हा सूर्याच्या जवळचा प्लॅनेट आहे. नेक्स्ट काय विचारलं, ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन, म्हणजे पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावरती आहे किंवा कितव्या नंबरला आहे असं विचारले. तर पहा इथं, द अर्थ इज ॲट द थर्ड पोझिशन फ्रॉम द सन, म्हणजे थर्ड पोझिशनला इथं अर्थ आहे. विच प्लॅनेट इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी, मर्क्युरी आणि अर्थच्या मध्ये कोणता प्लॅनेट आहे. द प्लॅनेट व्हेनस इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी, म्हणजे व्हेनस नावाचा हा प्लॅनेट अर्थ आणि मर्क्युरीच्या मध्ये बसलेला आहे. त्यानंतर काय विचारलं, नेम द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स इन सिरियल ऑर्डर, म्हणजे आता काय करायचं, ह्या मार्सची तुम्हाला सिरियल ऑर्डरप्रमाणे नाव सांगायचे. तर पहा कोणते कोणते. द प्लॅनेट्स बियॉन्ड द ऑर्बिट ऑफ मार्स आर ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. ही जी आहेत ही अशी सिरियली आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय विचार, प्लॅनेट इज फर्दस्ट फ्रॉम द सन, म्हणजे सूर्यापासून सर्वात दूर असलेला कोणता प्लॅनेट आहे. तर पहा इथं सूर्यापासून सगळ्यात लांब कोणता दिसतोय. द फर्दस्ट प्लॅनेट फ्रॉम द सन इज नेपच्यून. नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांब असलेला प्लॅनेट आहे. आता यानंतर तुम्हाला हे कशामुळं असं आहे, हे इतक्या अंतरावर कशामुळं ते एकाच जागी का थांबले नाही, त्याचा प्रश्न आला असेल की नाही डोक्यामध्ये. तर हे कशासाठी तितक्या त्या पोझिशनमध्ये फिरतात, तर त्याच्यामागे काही कारण आहे. ते कोणतं कारण आहे, तर ग्रॅव्हिटी. आता ग्रॅव्हिटी म्हणजे काय, तर आता आपल्याला इथे डिटेलमध्ये पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आपला आहे ग्रॅव्हिटी. ऑल हेवनली बॉडीज एक्स्ट्रॅक्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर पुल वन अनदर. धिस फोर्स इज कॉल्ड फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे ह्या ज्या हेवनली बॉडीज आहेत त्या काय करतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन और पुल ऑन द अनदर, म्हणजे एकमेकाला काय करतात, स्वतःकडं खेचतात किंवा आकर्षित करण्याची जी त्यांच्याजवळ शक्ती आहे, फोर्स आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतो. द सन एक्स्ट्रॅक्ट अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट्स वेअर द टेंडन्सी ऑफ द प्लॅनेट इज टू मूव्ह अवे फ्रॉम द सन. आता सूर्याची म्हणजे सन या प्लॅनेटवरती जी कार्य करणारी ग्रॅव्हिटी आहे ती तशीच सूर्याच्या भोवती जी ग्रहांची म्हणजे दूर जाण्याची जी वृत्ती आहे किंवा दूर असतात त्यांना एकत्रित ठेवण्याच्या ज्या परिणामामुळं काय होतं, ते एकत्रित ठेवलं जातं. आणि हे जे ग्रह प्लॅनेट सूर्याच्या भोवती ठराविक अंतरावरून किंवा ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात, रिव्हॉल्व होत असतात, ते एका विशिष्ट डिस्टन्समध्ये फिक्स ऑर्बिटमध्ये ते रिव्हॉल्व होत असतात. इन द सेम वे सॅटेलाईट रिव्हॉल्व्स अराउंड देअर प्लॅनेट, म्हणजे अशाच पद्धतीने हे सॅटेलाईट पण त्या प्लॅनेटच्या भोवती काय होत असतात, रिव्हॉल्व होत असतात. ओके. इन विच डिरेक्शन डू दिस थिंग्स फॉल, म्हणजे आता पुढच्या खाली इथं 2-3 वस्तू दिलेल्या आहेत, त्या कोणत्या दिशेनं कोणत्या दिशेनं पडतात ते आता पहा. लिव्ज, फ्लावर्स, फ्रूट फ्रॉम अ ट्री, झाडावरून पानं, फुलं, फळं हे पडतात. तर कुठं पडतात, ते जमिनीवर पडतात. रॉक्स दॅट कम लूज फ्रॉम द हिल साईड्स, म्हणजे डोंगरावरून जे सुटे झालेले खडक असतात ते कुठल्या बाजूला पडतात, तेही
जमिनीकडेच ॲट्रॅक्ट होतात. किंवा रेन फॉलिंग फ्रॉम द स्काय, म्हणजे आकाशातून येणारा पाऊस हा कुठं खेचला जातो? अर्थकडे खेचला जातो. ही जी काय आहे, हे जे होणारे सगळे प्रोसेस आहे, ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन द अर्थ रिमेन ऑन इट. म्हणजे पृथ्वीच्या ज्या अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळं ह्या सगळ्या वस्तू काय होतात? पृथ्वीवरच राहतात. इवन इफ वी थ्रो समथिंग अपवर्ड विथ ग्रेट फोर्स इट फायनली फॉल्स डाऊन द ग्राउंड. म्हणजे आपण जर एखाद्या वस्तूला जोरात वर फेकली की ती शेवटी कुठे येऊन पडते? जमिनीवरच येऊन पडते. म्हणजे इथं काय सांगता येईल आपल्याला? हे कशामुळं होतं? तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हे प्रोसेस होत असते. आता इथं तुम्हाला एक नवीन शब्द आलेला आहे. कोणता न्यू वर्ड आलेला? तर स्पेस. तर व्हॉट इज मीन बाय स्पेस? स्पेस म्हणजे काय? द एम्प्टीनेस बिटवीन अँड बियॉन्ड द स्टार्स अँड प्लॅनेट इज कॉल्ड स्पेस ऑर आउटर स्पेस. म्हणजे ग्रह किंवा तारे यांच्या दरम्यान जी असणारी रिकामी जागा असते त्यालाच आपण काय म्हणतो? स्पेस म्हणतो. किंवा त्याला आपण काय म्हणतो? आउटर स्पेस. म्हणजे आउटर स्पेस म्हणजे काय म्हणतो? अंतराळ. आउटर स्पेस मीन्स अंतराळ किंवा स्पेस मीन्स अवकाश. ओके. पीपल हॅव ऑलवेज बीन सिरियस अबाउट द हेवनली बॉडीज इन द स्काय. They have always wanted to reach them. However, to send some objects from the earth into space, it must be given power against the force of gravity. म्हणजे काय? जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या अपोजिट साईडनं जर शक्ती दिली, विरुद्ध बाजूनं त्याला शक्ती देऊन आपण काय करतो? आकाशात एखादी वस्तू पाठवतो. तर हे जी पाठवण्याची पद्धत आहे त्यालाच आपण काय म्हणतो? रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज फॉर दॅट पर्पज. म्हणजे आपण त्या ग्रहाच्या अवकाशामध्ये प्रेक्षेपण तंत्र म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो? रॉकेट टेक्नॉलॉजी. आता हे कसं अवलंबतो, कसा वापर करतो ह्याचा? आता ह्याच्यासाठी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिले. ऑन वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज कॉल्ड रॉकेट. म्हणजे दिवाळीमध्ये एक फटाक्यामध्ये आपण काय करतो? रॉकेट नावाचा एक फटाका असतो. त्याला काय करतो? इट इज पॅक विथ द एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स. म्हणजे त्याच्यामध्ये काही विस्फोटक, एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स मीन्स विस्फोटक म्हणजे स्फोट होणारे, त्यात भरलेले असतात. द एक्सप्लोसिव्ह वन रॅपिडली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी. मग ते ज्यावेळेस आपण त्याला बर्न करतो तर तेव्हा तो रॅपिडली प्रोड्यूस अ लॉट ऑफ एनर्जी, त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. द डिझाईन ऑफ द रॉकेट इज सच दॅट द फायर क्रॉकर्स इज पुश इन अ डिरेक्शन ॲट अ ग्रेट स्पीड. म्हणजे काय होतं? ती ज्यावेळेस आपण त्याला ऊर्जा निर्माण होते, पेटवतो, ज्वलन करतो, त्यामुळे काय होतं? त्या रॉकेटच्या रचनेमध्ये एका ठराविक दिशेने त्याच्यामध्ये वेग निर्माण होतो आणि त्या वेगाच्या दिशेने तो रॉकेट काय होतं? वरच्या बाजूला ढकलल्या जातो. इथं पहा, तुम्हाला हे रॉकेटचे फिगर दाखवली, तुम्ही पाहू शकता. व्हेरी पॉवरफुल रॉकेट्स आर यूज टू सेंड अ स्पेसक्राफ्ट इन टू स्पेस. म्हणजे अशाच प्रकारच्या रॉकेटचा वापर आपण स्पेसक्राफ्टमध्ये यूज करतो. अ ट्रिमेंडस क्वांटिटी ऑफ अ फ्युअल इज बर्न इन रॉकेट सो दॅट द स्पेसक्राफ्ट वेटिंग थाउजंड ऑफ टन्स कॅन बी लॉन्च इन टू स्पेस. म्हणजे काय? रॉकेटमध्ये काय केलं जातं की प्रचंड प्रमाणावर इंधन जाळलं जातं. त्यामध्ये हजारो टन वजनाच्या आकाशयानामध्ये ते अंतराळात नेलं जातं. इन द 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. म्हणजे 20व्या शतकात 20th century काय केलं? 20व्या शतकामध्ये तर जगातल्या काही लोकांनी ह्या स्पेसमध्ये आकाशामध्ये काय केलं? प्रेक्षेपण केलं. म्हणजे त्यातले असे तंत्र तिथं पाठवले आणि अवकाशयानासंबंधीची तिथली आकाशामधल्या तंत्रज्ञानाच्या विषयीची माहिती घेऊन त्या तंत्रज्ञानात काय केला? विकास केला. आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. आपली जी कंट्री आहे, आपला भारत आहे, ह्या टेक्नॉलॉजी प्रसिद्ध आहे, वेल नोन आहे. सम स्पेसक्राफ्ट रिमेन इन स्पेस, सम आर ब्रॉट बॅक टू अर्थ व्हाईल सम लँड ऑर ऑन अदर प्लॅनेट्स ऑर सॅटेलाइट. म्हणजे काय? जर काही आकाशात पाठवलेले काही यान आहेत, ती काय केलेत? काही
तिथंच कायमची राहिलेली आहेत, तर काही काय केलेले आहेत, पृथ्वीवर परत आलेले आहेत. तर येताना काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर काही उतरली जातात. मग काही मोहिमेमध्ये काय झालं, काही ग्रहांमध्ये वैज्ञानिकसुद्धा आकाशामध्ये जातात आणि हे जे वैज्ञानिक आकाशात जाऊन तिथला शोध घेतात, तर त्यांना काय म्हणायचं, ॲस्ट्रॉनॉट म्हणायचं. पहा इथं दिले, इन सम मिशन सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल्ड इन द स्पेसक्राफ्ट, दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट. म्हणजे हे काय करतात, तिथं स्पेसक्राफ्ट रिमेन्स इन स्पेस, म्हणजे त्या स्पेसमध्ये जाऊन राहतात. सम आर ब्रॉट बॅक टू अर्थ, काही परत आलेलेच. वाईल सम लँड ऑन अदर प्लॅनेट्स ऑर सॅटेलाईट, काही तिथं सॅटेलाईटवरती थांबलेले आहे. इन सम मिशन सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल्ड इन स्पेसक्राफ्ट, दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट. त्यांना काय म्हणायचं, ॲस्ट्रॉनॉट म्हणजेच काय, अंतराळवीर. आता तुम्हाला कोण कोण जाऊन आले, काय ह्याची माहिती आहे का, डू यू नो इंडियन ॲस्ट्रॉनॉट कोण कोण आहेत. तर राकेश शर्मा बिकम्स द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस इन 1984. म्हणजे राकेश शर्मा हा अवकाशात जाणारा पहिला ॲस्ट्रॉनॉट आहे. 1984 साली तो गेलेला होता वरती. ही स्पेंड 8 days ऑन अ स्पेस स्टेशन फॉर अ जॉईंट मिशन इस्रो अँड द सोवियत इंटरकॉस्मॉस. Seeing India from space, the said that it look सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. म्हणजे हा तिथं जाऊन राकेश शर्मा यांनी काय केलेले, संयुक्त अंतराळ, कोणतं, इस्रो आणि सोवियत इंटरकॉस्मस यांच्या संयोगाने ही मोहीम काय केली, अवकाशाच्या स्थानकात त्यांनी 7 ते 8 दिवस तिथं राहिलेले होते. त्यांनी काय केलं, अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश या राकेश शर्माने ॲस्ट्रॉनॉटनं आपल्याला दिलेला होता. आता तुम्हाला अजून काही हे कृत्रिम उपग्रह असतात, मॅनमेड सॅटेलाईट असतात. हे कशासाठी पाठवलेले जातात वरती, तर ह्याचा उपयोग काय आहे, हे सॅटेलाईट का म्हणून पाठवायचे. मॅनमेड सॅटेलाईट प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, वेदर फॉरकास्टिंग, मेकिंग मॅप्स अँड स्क्रॅचिंग फॉर वॉटर अँड मिनरल्स वेल्थ ऑन द अर्थ. म्हणजे शेती, पर्यावरणाचं निरीक्षण, हवामानाचा अंदाज किंवा मॅप तयार करण्यासाठी किंवा पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्ती याचा शोध घेण्यासाठी किंवा संदेश वहन करण्यासाठी ह्या मॅनमेड सॅटेलाईटचा वापर केला जातो. दे आर ऑल्सो यूज फॉर द टेलिकम्युनिकेशन. दे आर पुट इन टू ऑर्बिट अराउंड द अर्थ. दे कॅन रिमेन इन स्पेस फॉर मेनी इयर्स. मग काय केलं, पृथ्वीभोवती एक परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातं. म्हणजे त्या कशामध्ये, फिरणाऱ्या कक्षेमध्ये, अराउंड ऑर्बिटमध्ये. तर काय, तिथं रिमेन स्पेस इन द मेनी इयर्स. मग तिथं ते उपग्रह काय करतात, काही वर्षापर्यंत तिथं त्या पृथ्वीभोवती फिरत ठेवतात आणि त्यांच्यामार्फत ही माहिती आपल्याला उपलब्ध केली जाते. आता तुम्हाला इथं ऑलवेज रिमेंबर दिले, काय लक्षात ठेवायचे, स्पेस सायंटिस्ट हॅव नॉट येट बीन एबल टू फाइंड अ सिग्नल अदर प्लॅनेट विच हॅज लाईफ ऑन इट. देअरफॉर आवर अर्थ इज अन इनव्हॅल्युएबल प्लॅनेट. द degradations of its environment for any reason will be a threat to the existence of life itself. म्हणजे आता हे ज्यावेळेस पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला, म्हणजे आपल्या पृथ्वीवर जसे प्राण्यांची, वनस्पती ह्यांची जी सजीवसृष्टी आहे तशी असलेला एकही अवकाशामध्ये अद्याप ग्रह सापडलेला नाही. त्यामुळे काय आहे, आपली पृथ्वी हे काय आहे, अनमोल, अर्थ इज इनव्हॅल्युएबल प्लॅनेट, म्हणजे अनमोल प्लॅनेट आहे. म्हणून त्याचं काय करायला पाहिजे, आपल्याला त्याचा आपण ऱ्हास होण्यापासून, त्याला नुकसान पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, किंवा त्याच्या प्रदूषण होणार नाही, जीवसृष्टीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आता ह्या लेसनमध्ये आतापर्यंत आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न. आपण पाहता काय फर्स्ट पॉईंट काय पाहिला, द सन इज अ स्टार. म्हणजे सूर्य हा काय आहे, एक स्टार आहे, तारा आहे. ऑल द अदर बॉडीज इन द सोलार सिस्टीम गेट लाईट फ्रॉम द सन. त्या सोलार सिस्टीममध्ये सगळ्या ज्या बॉडीज आहेत त्यांना प्रकाश कुठून मिळतो, तर सनपासून मिळतो. नेक्स्ट काय पाहिलं आपण, द सन अँड द प्लॅनेट्स, देअर सॅटेलाइट्स, ड्राफ्ट प्लॅनेट्स अँड ऑर ॲस्ट्रॉइड्स दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन आर टुगेदर कॉल्ड द सोलार सिस्टीम. म्हणजे सूर्य आणि त्याच्याभोवती जी परिभ्रमण करणारी जी पृथ्वी
आणि इतर जे 7 ग्रह आहेत, 7 प्लॅनेट्स आहेत, तर त्यांना काय म्हणलेलं आहे, हे जे एकत्रितपणे फिरतात तर त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, सोलार सिस्टीम म्हणलेले. थिंग्स ऑन द अर्थ रिमेन्स ऑन इट ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हे कशामुळे झाले, तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ते त्या जागेवरती एकत्रित, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरची वस्तू पृथ्वीवरच राहते, हे आपण पाहिलेले आहेत. टू ट्रॅव्हल इन स्पेस द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स हॅज टू बी ओव्हरकम. रॉकेट टेक्नॉलॉजी हेल्प अस टू दॅट. म्हणजे आकाशभ्रमणासाठी आपण वरती स्पेस ट्रॅव्हल्ड इन स्पेस करण्यासाठी आपण काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडण्यासाठी आपण त्याच्यावरती एक टेक्नॉलॉजी शोधून काढली, रॉकेट टेक्नॉलॉजी. त्याचा आपण उपयोग करून आपण ह्याचा तिथला आपण अवकाशातला जाऊन शोध घेऊ शकतो. एवढं आपण ह्या लेसनमध्ये शिकलेले आहेत. लक्षात आलं? तर यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, विच प्लॅनेट इज नियरेस्ट टू द सन, किंवा ॲट व्हॉट पोझिशन इज द अर्थ फ्रॉम द सन, किंवा नंतर काय लक्षात ठेवायचं, प्लॅनेट इज प्लेस बिटवीन द अर्थ अँड मर्क्युरी. कोणता प्लॅनेट पृथ्वीच्या आणि याच्यामध्ये थांबलेला आहे हे पाहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. किंवा अजून विच प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम इज फर्दस्ट फ्रॉम द सन, म्हणजे सूर्यापासून कोणता ग्रह लांब आहे किंवा जवळ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या लेसनमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. किंवा मॅनमेड सॅटेलाईट्सचं फंक्शन काय आहे, कशासाठी त्याचा यूज केला आहे, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला या लेसनमध्ये केलेला आहे. हा लेसन तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरते. एकदा काय करा, व्यवस्थित रीड करा. ओके, बाय.